ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। नमस्कार. नमस्कार. तर ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट या कंपनीतर्फे मी पुरी अवधूत तुमची मुलाखत घेत आहे. सर, आपला परिचय आणि ॲड्रेस सांगायचं पूर्ण. माझं नाव वसंत विठ्ठलराव शिंदे, मुक्काम भडाचीवाडी, तालुका जिल्हा धाराशिव. तर ही जी प्रोडक्ट आहेत ग्रीन प्लॅनेटचे किती वर्षापासून वापर आहे? मी वाघमोडे साहेबांची परिचयच माझा झाला 5 वर्षापासून. साधारणतः मी 4 वर्षापासून त्यांच्याकडून हे ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट घेतो आहे. त्याच्यामध्ये बेसल डोससाठी मी पोटॅश प्रोम आणि भूमी पॉवर जे आहे आपला, याचा साधारणतः दोन बॅगचा म्हणजे 6 बॅग होते टोटल. 6 बॅगचा मी बेसल डोस देतो. साधारण हार्वेस्टिंग होऊन गेल्यानंतर 1-2 महिन्यानंतर मी ही प्रक्रिया चालू करतो, म्हणजे बेसल डोस. स्प्रेइंगमध्ये स्प्रेसाठी पण स्प्रेसाठी सुरुवातीला सर तुम्ही ग्रो नायट्रोकिंग आणि ब्लूम FC पावडर याचा स्प्रे पहिल्या फवारणीमध्ये आम्ही घेतो. आणि ज्यावेळेस गर्भावस्थेमध्ये झाड असतं ना, त्यावेळेस आम्ही ब्लूम आणि स्पेडरॉल 90 आणि FC ह्याचा हा स्प्रे घेतल्यानंतर फुलकळी वाढते. आता फुलकळी वाढते ही शेतकऱ्याला विचारा. फुलकळी याने जे दिलेले डोस आहेत फुलकळी वाढीसाठी, त्याचा लगेच ताबडतोब 10 दिवसाच्या आत बाहेर तर परिणाम होतो. साधारण कळ्या, जे आम्ही त्याला गावरान भाषेत फुटकुळ्या म्हणतो, फुटकुळ्या यायला सुरुवात होती. त्या पुढे लाल होतात, त्याचं रूपांतर पुन्हा फुलामध्ये होतं आणि फुलाचं तर ती प्रक्रिया आहेच, फळामध्ये होणार त्याचं रूपांतर. तर अशा प्रकारे फळाची पूर्ण सेटिंग झाल्यानंतर पुन्हा स्प्रेमध्ये पूर्ण सेटिंग झाल्यानंतर फळ फुगवण्यासाठी फ्रुटरचा वापर. ब्लूम फ्रुटरचा वापर. ब्लूम फ्रुटरचा वापर करतो. तर फळाची संख्या किती आहे दरवर्षी? यावर्षी किती आहे? यावर्षी साधारणतः फळाची संख्या एका पोलचा जर विचार केला तर एका पोलला 4 रोपं असतात. तर 4 पैकी पहिल्या बहराला 1-2 रोपांना फळं लागलेली आहेत आणि त्याची संख्या साधारणतः 50-55 पर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर ज्या 2 झाडांना फळं आता लागलेली नाहीत, त्याचा दुसराही आता फुलकळी वगैरे निघू लागली बघा. ही आहे वरती. म्हणजे कधी 3 झाडाची फळं असतील, कधी 1 झाडाची इकडं आहे त्या फुलकळ्या लागलेल्या. ज्यांना अगोदर ही फळं लागलेली नाहीत, नंतर लगेच फुलकळी आणि खूप लवकर यावर्षी दुसरा फळ आलेला आहे. तर ही वापरल्यानंतर चवीमध्ये काही बदल होतोय का? एकदम चवी. आपलं ज्यावेळेस आम्ही इथं हात विक्री वगैरे करतो, ज्यावेळेस आपलं हे फळ घेऊन जातात, त्यावेळेस दुसरीकडचं घेतच नाही. एकदम टेस्टी फळ आहे म्हणतात. सोलापूरचे व्यापारी 3 ते 4 किलोमीटर अलीकडे येतात त्यांचं फळ घेण्यासाठी. एवढीच चव आहे. आणि माझं एकदा तर दुसऱ्या सोलापूरच्या व्यापाऱ्यानं, म्हणजे एकाकडे मी माल घातला आणि दुसऱ्यानं माझा पाठलाग करीत आला होता 5 किलोमीटर, की साहेब आमच्याकडेच तुम्ही हे फळ घाला म्हणे, तुमच्या फळाची टेस्ट आम्ही बघितलेली आहे. रेटमध्ये काही मार्केटला फरक पडतो? रेटमध्ये सध्या तरी नाही फरक म्हणजे दुसऱ्या जे आहे फळ त्याच्यापेक्षा कॅरेटला तुम्हाला भाव काय एक्स्ट्रा भेटतो का? म्हणजे फारसा जास्त नाही, 5 ते 10 रुपये किलो मागं भेटतात. ज्यांनी पूर्वी खात्री केलेली आहे तो सौदा सोडतच नाही आपल्या फळाचा. तर तुम्ही 4-5 वर्षापासून ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरतात, त्याच्याबद्दल मी पूर्वी अवधूत ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट यांच्यातर्फे धन्यवाद मानतो. हे ग्रीन प्लॅनेटची टीम माझ्या फील्डमध्ये येऊन त्याने हा व्हिडिओ बनवला, माझी मुलाखत घेतली. मला हे वाघमोडे साहेब तर नेहमीच मला बांधावर येऊन मार्गदर्शन करतात, फिरून मार्गदर्शन करतात. आपण गिरी साहेब आलात, शिंदे साहेब आलात, माझ्या फील्डला भेट दिली म्हणून मी आभार मानतो.